हेल्मेटमध्ये सगळे केस ना सेट केलेले पूर्ण येऊन जातात. एनिवे खेडला पोचलो आहे खेडला पोचलो आहे. लकीकडे आलो आहे कारण खूप पाऊस होता आहे बघा. रेनकोट घालून पण पूर्ण आतपर्यंत भिजलो आहे मी लिटरली. शूजमध्ये तर फुल पाणी गेलं आहे, सॉक्समध्ये वगैरे. म्हणजे अशी कुठलीच जागा राहिली नाही आहे ना की जिकडे मी भिजलो नाही आहे, ओला नाही झालो आहे. तर लक्कीला कॉल केला, लक्की तर बाहेर गेला आहे, बट वहिनी आहेत घरी. सो थोडंसं आराम करतो इथे. जेवायला आलो आहे. ऑफकोर्स 2-2:15 झाले आहेत. तर लकी बोलला जेवूनच जा. ऑफकोर्स जेवायला आलो आहे. आणि मेन म्हणजे ना आपले कॅमेराचे, मोबाईलची वगैरे सगळ्याची बॅटरी ना लो झाली आहे, ड्रेन झाली आहे. कारण की पॉवर बँक पण म्हणजे चार्जच नव्हतं. मला सकाळी दाखवलं बॅटरी फुल आहे, बट नाही, ड्रेन होतं ते. सो काहीच चार्ज नाही आहे. आणि एवढ्या भर पावसात व्हिडिओही बनवता येत नाही. त्याच्यामुळे पुढे जबरदस्तीने जाऊन काही फायदाच नाही आहे. आणि एवढं भिजलेलं ना, म्हणजे माहीत नाही, एकदम ड्रेन झाल्यासारखं, मी स्वतःच ड्रेन झाल्यासारखं वाटतं रे. हां, कदाचित म्हणून हे रिफ्लेक्शन माझ्या गॅजेट्सवरती झालं. राईट. स्वतः पण चार्ज होतो, जरा आराम करतो, फ्रेश होतो आणि जेवतो. त्याच्यानंतर सोबतच गॅजेट्स पण चार्ज करून घेतो आणि मग निघू. थोडा पाऊस थांबेल मे बी, हो ना. आता वाजलेले आहेत 2:15-2:30 वाजले आहेत. आणि ही आपली बाईक. बाई एवढ्या पावसात तर कधीच मी कोकणात नाही आलेलो आणि एवढी नाही गाडी चालवलेली मी एवढ्या पावसामध्ये. थांबलो जरी ना तरी काय होतं माहिती आहे का, पाऊस नाही थांबत आहे भाई. अर्धा तास एका जागेवरती कसं काय कोण थांबणार पावसामध्ये वगैरे. माझ्यात तर एवढे पेशन्स नाही, मी नाही थांबत. मी निघालो, मी भिजत आलो, त्यानंतर थांबून मी मध्येच रेनकोट पण काढला. बट रेनकोट घालून पण आहे, भिजत आहेत शूज वगैरे तर भिजतातच आहेत सगळे. हां, चला तर अनपॅक करतो आणि जातो वरती. प्रॉब्लेम काही नसतो आहे थांबायला, फक्त हे बॅग अनपॅक करा, परत पॅक करा ना, झंझट होते म्हणून. चलो पुढे सांगतो मी तुम्हाला, अपडेट्स देतो. ओके, बाय.